नर्मदे हर. नर्मदा परिक्रमेसाठी जाण्यासाठीची तयारी आहे ही. हे सगळं आवश्यक म्हणून काढलेलं सामान आहे. आता आपण हे बॅगमध्ये भरणार आहोत. भरण्यापूर्वी मी तुम्हाला दाखवते हे सर्व सामान. माझे पती नर्मदा परिक्रमेला निघणार आहेत, त्यासाठी हे सगळं तयारी केलेली आहे. जर हे वजन जास्त झालं तर मग यातलं आपण काही कमी करणार आहोत, पण तत्पूर्वी हे तुम्हाला दाखवते जे जे सामान आवश्यक आहे ते. नॅपकिन, हे जाताना लागणारं साहित्य. कपडे, हे सगळे कपडे ठेवण्यासाठीची सुती पिशवी. 3 धोतर, 1 पंचा, अंडरपॅन्ट, 3 बंड्या सुती, 1 सुती टॉवेल ज्याचं वजन कमीत कमी आहे. हे एवढं सगळं सुती प्रकारात घेतलेलं आहे. हे अशा प्रकारे एका पिशवीत भरले, म्हणजे जेणेकरून आपण सॅकमध्ये जर ठेवलं तर आपल्याला काढणं सोपं जावं. कापडी शूज घेतलेत आणि ही चप्पल. हे एका आपण पिशवीत ठेवणार आहोत. ही पिशवी, त्याच्यामध्ये ही चप्पल. त्यानंतर या पिशवीमध्ये अंदाजे 4 महिने लागतील अशा सगळ्या औषधं आहेत, रोज लागणारे. हा थोडासा सुरुवातीच्या 2-3 दिवसासाठीचा खाऊ. मैयाला घेण्यासाठीच्या काही बॉटल्स घेतल्या. त्याच्यामध्ये साबण. हा फर्स्ट एड बॉक्स बनवला. ह्याच्यामध्ये मैयाच्या पूजेचं सर्व साहित्य आहे. याच्यामध्ये हात पुसण्यासाठी नॅपकिन, पूजेसाठी हे सगळं साहित्य आहे. गेल्या जे पूजा होईल तिथे ओंकारेश्वरला, त्याच्यासाठीचं सगळं साहित्य. आणि मग रोज जे मैयाची आरती करायची आहे त्याच्यासाठीचं फुलवाती, रोजचं निरांजन साफ करायला टिश्यू पेपर. त्याच्यामध्ये असं सगळं पूजेचं सामान. हे सगळ्या ह्याच्यात हळद, कुंकू, गुलाल, अक्षदा, कापूर, खडीसाखर आणि फुलवात हे असं दिलेलं आहे, जेणेकरून हा एकच डब्बा काढला की ते पूजा करू शकते. ब्रश, छोटा पेस्ट, हे जास्तीचं बाकी सामान. आता हे मी नको म्हणते आहे, स्टेपलर काही तुटलं वगैरे तर लागेल असं म्हणून त्यांनी घेतलं आहे. नक्कीच ते रस्त्यात वजन झालं म्हणून टाकून देतील. याच्यामध्ये सर्व साहित्य आहे, जसे की क्रीम आहेत, पाय घासून त्रास होतील अशी